तुळजापूरच्या भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झालेत। राजकीय पक्षानं लाच सोडली, चांगल्या कामाची अपेक्षा करणं चुकीचं। ओमराजेंनी भाजपसह राणा पाटलांवर निशाणा साधलाय। विष पसरवणाऱ्या लोकांना केराची टोपली दाखवणं गरजेचं, या शब्दात ओमराजे निंबाळकरांनी टीका केली आहे। ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणेच्या उमेदवारीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले। सुप्रियाताईंच्या वडिलांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला 40 वर्ष ह्या धाराशिव जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली। त्यांनाच तुम्ही मला वाटते पत्र लिहून विचारणा करताय। आधी स्वतः तपासा ना, कशासाठी पत्र लिहितोय आपण, कुणासाठी लिहितोय, तुमचं काय म्हणणं आहे? हा देव माणूस आहे का? ड्रग्ज मध्ये ज्याला पोलिसांनी अटक केलं हा देव माणूस आहे का? राजकीय पक्षानं सगळी लाच सोडून दिले त्या, आणि खास करून राणा पाटलाचं नाव घ्यायला पाहिजे। मला वाटतं त्यांच्याकडनं चांगल्या वागण्याची, चांगल्या कामाची अपेक्षाच करणं गैर आहे। ह्या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या माणसाला जर राणा पाटलाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जर भारतीय जनता पार्टीची उमेदवारी राणा पाटलाच्या माध्यमातून दिली जात असेल, तर आता तुळजापूर मधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आहे की अशा पद्धतीचं विष हित पसरवणाऱ्या लोकांना आता आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला निर्णय त्या ठामपणे दाखवून, मला वाटतं त्यांना आता केराची टोपली दाखवणं गरजेचं